आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शहा. आज एक महत्त्वाच्या मुद्द्यावर दुर्दैवाने शॉर्ट्स करतोय, कारण आता काही जण वारंवार सांगायला लागले छोटेच करा, छोटेच करा, छोटेच करा, छोटेच करा. खरं तर मी कंटाळलं, कारण मी फक्त आता एक लक्षात घ्या, आजचं मी तुम्हाला हेच सांगतो, शीर्षक बेटर लेट दॅन नेवर, आणि हा माझा ब्लॉग इथे संपवतो. शॉर्ट्स तुम्हाला काय कळेल असो. मी शॉर्ट्स आता कमी करणार आहे. ज्याला नाही आवडत मोठा व्हिडिओ बघायला त्यांनी कृपया बघू नये. मी काही करू शकत नाही, कारण मी शिकवण्याच्या नादात असतो. असो, माझ्या ELM आणि समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत हे शिकवते. कसं असं ना, बहुसंख्य भारतीय समभाग गुंतवणूकदार दिसतो एखादा समभाग वाढतोय, ज्याच्यामध्ये वाढ सुरू झाली आहे, तरी ते सुरुवातीला घेत नाहीत. समजा 2 दिवस झाले वाढ सुरू होऊन, आणि तो समभाग वाढणार असेल, काहीतरी घडलं आहे, त्यांना ऑर्डर अपेक्षित आहे, त्यांचं कोणाशी कोलॅबोरेशन झालं आहे, टायअप झालं आहे वगैरे वगैरे, तरी ते घेत नाहीत. कारण काय ना, ते एक विचित्र मानसिकता आहे भारतीय बहुतांश समभाग गुंतवणूकदारांमध्ये. अरे नाही नाही, खूप महाग झालं बाबा, उद्या घेऊन उद्या घेऊन. हा त्यांचा उद्या कधीच येत नाही. माझ्यासमोर एक उदाहरण आहे BSE लिमिटेडचं. नाही, आज तो 20 रुपयाने वाढला म्हणून मी नाही घेतला, उद्या घेऊ करत तो 1000 रुपयांनी वाढला तरी घेतला नाही. मग बोनस आला तरी घेतला नाही, त्याच्यानंतर खाली आला तरी घेतला नाही. आता एक उदाहरण मी सांगतो. अंदाजे 10 ट्रेडिंग दिवसापूर्वी मी एक समभाग माझ्या वाचनात आला, मी घेतला. मला कसं आहे ना, मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. मी बाकी लोक 80-90% लोकांसारखं नाही. मला रोज हिरवं दिसलं पाहिजे, मी 2% मिळाले तरी बाहेर पडेन वगैरे, असलं मी करत बसत नाही. मी लॉंग टर्म आहे. मी घेतला 10 वर्किंग दिवसाच्या आधी. म्हणजे मला घेऊन 10 ट्रेडिंग दिवस झाले. आणि आज मला सांगायला आश्चर्य वाटतंय, आज 44% तो वाढला आहे, आणि गेल्या एका महिन्यात 62% वाढलं. तर मला थोडक्यात काय सांगायचं आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. आणि तेवढं तुम्ही शिकून घ्या की हा समभाग कोण आहे, त्याचं सगळं बघा, त्याचा इतिहास बघा, फंडामेंटल बघा, भविष्य बघा. माझं स्पष्ट मत आहे, लॉंग टर्मसाठी टेक्निकल ॲनालिसिस उपयोगी पडत नाही. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदार मित्रांनो, वेड्यासारखं काहीतरी करू नका. उद्या घेऊ, उद्या घेऊ, उद्या घेऊ. ताबडतोब घ्या. जय हो. पुन्हा भेटूया.